हा गुरु पौर्णिमेच्या पवित्र मुहूर्तानिमित्त तुमच्याशी होत असलेला संवाद आहे। गुरुविण कोण दाखविल वाट। आपण म्हणतो कुठल्याही कामाला सुरुवात करायची ते पहिलं वंदन गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरु गोविंद दोनों मिले काके लागू पाय। कबीरांनी दिलेलं उत्तर आहे की मी गुरुला करणार वंदन, कारण ईश्वराची वाट सुद्धा त्या गुरुद्वारात जाते, असा त्या दुसऱ्या ओळीचा अर्थ आहे। आजही कला विविध कला आणि त्यात विशेषतः नृत्य कला आणि संगीत आजही गुरु शिष्य परंपरेने जतन केलंय। शंकराचार्यांनी म्हटलंय गुरोस्तु मौनम व्याख्यानम। प्रचंड मोठा अर्थ आहे याच्यात। औपचारिक शिक्षण पूर्ण करून आपल्या आता जीवनामध्ये परतणाऱ्या शिष्याला गुरु सांगायचा, यानी अस्माकं सुचरितानि तानि त्वयोपास्यानि नो इतराणि यानी अनवद्यानि कर्माणि तानि त्वया सेवितव्यानि नो इतराणि। हा गुरु पौर्णिमेच्या पवित्र मुहूर्तानिमित्त तुमच्याशी होत असलेला संवाद आहे। भारतीय संस्कृतीच्या रचनेमध्ये हा किती एक विलक्षण पवित्र दिवस। गुरु पौर्णिमा हिचंच नाव व्यास पौर्णिमा। खरंच जगाचा इतिहास, जगातल्या विविध संस्कृती यांचा जर विचार केला तर गुरु याला संस्कृतीच्या आणि तुमच्या माझ्या वैयक्तिक जीवनात सुद्धा एवढं मोठं, एवढं पवित्र स्थान देणारी खरंच दुसरी संस्कृती सापडणं अवघड आहे। पण मुख्य मुद्दा आजच्या तारखेला आहे की आता हा मुद्दा खरा सगळ्या जगाने स्वीकारला पाहिजे। सगळ्या जगातल्या सर्व शिक्षण पद्धतींमध्ये हे गुरुचं स्थान, त्यातलं पावित्र्य, त्यातलं जे गुरु शिष्य नातं आहे त्याची विलक्षण हृद्यता आणि पावित्र्य, हे खरं म्हणजे सर्व जागतिक आता शिक्षण पद्धतीने स्वीकारायला पाहिजे। भारतीय संस्कृतीने आपल्याला शिकवलं की आपले आई वडीलच आपले पहिले गुरु आहेत आणि हे मानवी जीवनाचं सत्य आहे सर्व जगासाठी की जन्माला येणाऱ्या प्रत्येक अपत्याचे पहिले गुरु मुळी आई आणि वडील, आणि तुमच्या माझ्या संस्कृतीने क्रमही आखून दिला हाच क्रम आहे महत्त्वाच्या या क्रमाने की आधी आई, आधी आई। तुम्ही पहा भारतीय संस्कृतीच्या पायामध्ये सुद्धा किती सखोल आणि अगदी आधुनिक भाषेत बोलायचं तर विज्ञाननिष्ठ सुद्धा विचार आहे की आपली सर्वांची पहिली गुरु आपली आईच। म्हणून आपल्या संस्कृतीचे सूत्र आहे मातृदेवो भव। आधी आईला नमस्कार, पहिला नमस्कार कायम आईला। ईश्वर नावाचा कोणी असेल तरी त्याला नमस्कार नंतर, कारण तो सुद्धा ईश्वर जो कोणी आहे तो मुळे पहिला आईमध्येच आहे। म्हणून आहे की पहिला नमस्कार आईला। कुठल्याही कामाला निघायचं आहे, परीक्षेला निघायचं आहे तरी नमस्कार आईला, आईचा हात पाठीवर पाहिजे। विजयी भव, सुखी भव, जे काय आईला म्हणायचं आहे, आईचा आशीर्वाद। पहिलं आहे मातृदेवो भव। मला आधुनिक विज्ञानाचा अभ्यास करताना सुद्धा जाणवतं की माणसाचा जो देह आहे की जो आपल्याला आई वडिलांमुळे मिळाला, आणि भारतीय संस्कृती शिकवते की माणसाचा जन्म मिळणे हेही मोठं भाग्य आहे, आणि माणसाचा जन्म मिळणे हे मोठं भाग्य आहे, ही मोठी संधी आहे। म्हणून ते भाग्य ज्यांच्यामुळे आपल्याला मिळालं त्या आईवडिलांच्या बद्दल कृतज्ञ असायचं असतं। मातृदेवो भव आणि मग पितृदेवो भव, आणि त्यामध्ये आधी आई। कारण जो आपला देह आहे तो घडवणारी जी प्रत्येक पेशी आहे त्या पेशीला ऊर्जा देणारा जो घटक आहे
त्याचं बायोलॉजीमधलं शास्त्रीय इंग्लिश नाव आहे मायटोकॉन्ड्रिया, की आपल्या शरीराच्या प्रत्येक पेशीला ऊर्जा देणारा हा जो घटक आहे त्याचं नाव मायटोकॉन्ड्रिया. तो मायटोकॉन्ड्रिया आईकडून येतो. खरा त्याचा अर्थ आहे की आई जर आरोग्यपूर्ण असेल, आई जर आनंदी असेल, याचा अर्थ आहे की समाजामध्ये स्त्रीचं स्थान जर समतेचं, सुरक्षेचं, सन्मानाचं आणि स्वातंत्र्याचं असेल, तर जन्माला येणाऱ्या नव्या पिढ्यासुद्धा आनंदी, तेजस्वी, आत्मविश्वास संपन्न अशा येणार आहेत. मला इतकं सगळं त्या मातृदेवो भव सूत्रामध्ये दिसतं की आपली पहिली गुरु आईच. वडील आईच्या नंतर येतात, पितृदेवो भव, आणि मग आहे आचार्य देवो भव, म्हणजे आपल्याला भेटणारे सगळे वेगवेगळे शिक्षक ज्यांच्यापासून आपण काही शिकतो. संस्कृतीच्या आणि शिक्षणाच्या विचारामध्ये गुरुचं हे अनमोल स्थान हे आपल्या देशाला, आपल्या संस्कृतीचं अत्यंत सखोल आणि विज्ञाननिष्ठ असं आकलन आहे. आपण म्हणतो गुरुविण कोण दाखविल वाट. आपण म्हणतो कुठल्याही कामाला सुरुवात करायची ते पहिलं वंदन गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. की तो गुरु हाच काय, तो ब्रह्मा विष्णू महेश आहे. जे काही विश्वाचं मूळचं चैतन्य सत्य म्हणायचं तो परब्रह्मसुद्धा तो गुरुच आहे. म्हणून गुरुला वंदन. कामाला जी सुरुवात करायची ती गुरुला वंदन. एक कबीराचा सुद्धा छान दोहा आहे. सहज बोलताना मला त्यातली पहिली ओळ तर लक्षात आहे आणि एक प्रकारे दुर्दैवाने दुसरी ओळ जशीच्या तशी नाही लक्षात, पण मला अर्थपूर्ण लक्षात आहे. कारण कबीर म्हणतो गुरु गोविंद दोनो मिले काके लागू पाय. कबीरांनी मांडलेला प्रश्न आहे की मला गुरु आणि गोविंद म्हणजे साक्षात ईश्वरच भेटला तर काके लागू पाय, कोणाला नमस्कार करू. पहिली ओळ मला पाठ आणि लक्षात आहे. गुरु गोविंद दोनो मिले काके लागू पाय. कबीरांनी दिलेलं उत्तर आहे की मी गुरुला करणार वंदन, कारण ईश्वराची वाट सुद्धा त्या गुरुद्वारात जाते, असा त्या दुसऱ्या ओळीचा अर्थ आहे. ते मिळणारं ज्ञान हा ईश्वर आहे आणि त्या ईश्वराकडे आपली सगळ्यांची वाट चालू असते. ती वाट दाखवणारा त्याला म्हणायचं गुरु. गुरु हा शब्द साधासुद्धा नाही आहे बरं का. गुरु ह्या एका शब्दामध्ये फार मोठं आहे की ठीक आहे, वेळोवेळी शाळा कॉलेज तिचा पाठ्यक्रम तिचे UGCने आखून दिलेले नॉर्म्स आणि ठीक आहे त्यानुसार शिकवणारे शिक्षक, तरी भारतीय संस्कृतीचा संस्कार आहे त्यांच्याही बद्दल मुळात आदर बाळगूनच ते शिक्षण घ्यायचं आहे. पण हा जो गुरु हा फार महान शब्द आहे. त्याचा अर्थ आहे जो जीवनाची, ज्ञानाची, ईश्वराची वाट दाखवतो, आपल्याला दाखवतो, जो आपल्याला आपल्यातल्या ज्ञान आणि ईश्वराची जाणीव करून देतो, स्वची ओळख, नॉलेज ऑफ द सेल्फ, त्याला म्हणायचं गुरु. एवढं पवित्र, एवढं मोठं स्थान. आणि तीच आहे व्यास पौर्णिमा, की भारतीय संस्कृतीने मानलं की आद्य गुरु महर्षी व्यास. गुरुचं स्मरण करताना कान पकडायची पद्धत असते, कधी असे दोन्ही किंवा कधी गुरुचं स्मरण करताना सहज एक कान. तसं महर्षी व्यास. आत्ता, आणि हे नवं नाही आहे, मी म्हणतोय की गेली 200पेक्षा जास्ती वर्ष एक प्रक्रिया चालू आहे. ती म्हणजे नेम धरून भारतीय संस्कृतीवर हल्ले चढवायचे. ज्यांचा एजेंडा ठरलेला आहे की ही मोडून काढायचे, त्यांचा काही एजेंडा आहे त्यानुसार. त्यामुळे ते काही वेळा वरकरणी अभ्यास केल्यासारखं दाखवत खरा त्यांचा हेतू भारतीय संस्कृतीच मोडून तोडून टाकणे, भारतीय माणसांच्या मनामध्ये
तुम्ही कसे बावळट आहात, तुम्ही कसे मूर्ख आहात, तुमची संस्कृती सगळी कशी चुकीची आहे, ती सगळी कशी भाकड कथांनी भरलेली आहे, ती कशी विज्ञानाशी विसंगत आहे, सगळं सांगून पुढे हे सांगणाऱ्यांचा जो एजेंडा आहे त्यानुसार काहीतरी तुमच्यात बदल झाले पाहिजेत असं प्रयत्न करणारे ते सर्व भारतीय विचारावर नेम धरून हल्ला करतात. त्यांचा हल्ला करण्याचं एक महत्त्वाचं साधन ही तुमच्या माझ्या देशातली जाती व्यवस्था, आणि जेवढा जमेल तेवढा त्या जाती व्यवस्थेचा मग वापर करून कसा हा देश, ही संस्कृती, त्याची एकात्मता कशी तोडता येईल यासाठीचा विचार. मी आत्ता का हा मुद्दा म्हणतोय तर तथाकथित वर्ण किंवा जाती व्यवस्थेनुसार जर पाहायचं झालं की महर्षी व्यास म्हणजे कोण, पहा तुम्ही की जसे ही भारतीय संस्कृती शिकवते की महर्षी वाल्मिकी हे आद्य कवी असा शब्द आहे त्यांच्याकरता. रामायणाची रचना करणारे महर्षी वाल्मिकी आद्य कवी. आणि महर्षी वाल्मिकी कोण, आणि कोण म्हणजे ना इलाज म्हणून हे जे सतत भारतीय संस्कृतीवर हल्ले चढवत आहेत त्यांच्याकरता विचारायचं तर की महर्षी वाल्मिकीची जात काय. तर देशामध्ये रुळलेल्या कथेनुसार तर हा वाल्या कोळी हा दरोडेखोर आहे. तो वाल्या कोळी म्हणजे तथाकथित उच्चवर्णीय नाही, पण नारद मुनींच्या भेटीनंतर त्या वाल्या कोळ्यामध्ये बदल झाले. नारद मुनींनी त्याला जो दरोडे करत होता आणि माणसांची मुंडके उडवत होता आणि उडवलेल्या मुंडक्या गणित रांजणामध्ये एक एक खडा टाकत होता आणि असे त्याचे 7 रांजण भरलेले होते. पण नारद मुनींच्या भेटीनंतर त्या वाल्या कोळ्यातलाही माणूस जागा झाला. त्या वाल्या कोळ्याची सदसद विवेकबुद्धी जागी झाली आणि आपल्या हातून घडलेल्या ह्या प्रचंड अपराधांच्यामुळे आता मी त्यातनं सुटका करायला काय करू, तर नारद मुनींनी सांगितलं प्रभू श्रीरामाचं नाव घे. ते प्रभू श्रीरामाचं नाव घेता घेता वाल्या कोळ्याचा झाला वाल्मिकी. त्यांनी केलं रामायणाची रचना आणि आपण त्या महर्षी वाल्मिकींना भारतीय संस्कृतीचे आद्य कवी म्हणतो. कुठे आला ह्याच्यात जातीपाती किंवा वर्णव्यवस्था किंवा म्हणे तथाकथित उच्चवर्णीय, हे ज्यांचा हा देश, ही संस्कृती फोडण्याचा एजेंडा त्यांचा कार्यक्रम आहे खरं म्हणजे. म्हणून संवाद गुरुपौर्णिमेनिमित्त असला तरी मला आठवण करून द्यावीशी वाटते की व्यासमुनींचा जन्म पराशर मुनी आणि कोळ्याची कन्या सत्यवती, कोळी यांच्या संबंधातून व्यासमुनींचा जन्म आहे. आणि अगदी खरं म्हणाल तर हा संबंध सुद्धा काय बुवा रीतसर आधी लग्न लागलं वगैरे नाही आहे. पराशर मुनींना त्या कोळ्याची मुलगी असलेल्या सत्यवतीचं सौंदर्य इतकं भिडलं की त्यांनी तिच्याकडे मागणी केली. कथा मूळची तुम्हाला जमेल तेव्हा ऐका मूळची, पण त्यातून व्यासमुनींचा जन्म आहे. म्हणजे वर्तमान काळानुसार आता नाईलाज म्हणून जर विचारायचं झालं की ज्यांना वाटतंय की फार वर्ण जाती व्यवस्था, मग व्यासमुनीची जात काय. पण त्या व्यासमुनीला आपण महर्षी व्यास आणि गुरुपौर्णिमा, ते गुरु आणि त्यानिमित्त ही पौर्णिमा, त्यांना वंदन. कारण जन्मानी हा व्यास कोणीही असला, काहीही असला, त्यांनी ते उच्चनीच मुळात नाही, पण तपश्चर्या करून ज्या व्यासमुनींनी एक अशी असामान्य उंची गाठली की भारतीय संस्कृतीचा मूळचा पाया असलेले वेद, तर आपली एक धारणा आहे की व्यासमुनींनी हे वेद एकत्र केले आणि त्यांची संहिता तयार केली. याच व्यासमुनींनी तो वेदांमधला विचार लोकांना संक्षिप्तरित्या समजावा म्हणून सूत्र मांडली. त्यांचं नाव आहे ब्रह्मसूत्र. आणि याच व्यासमुनींनी 18 पुराणांची पण रचना केली. आणि मी अंतिमता म्हणेन की सगळ्यात मुख्य म्हणजे महाभारताची रचना केलेले व्यासमुनी, की ज्या महाभारतामध्ये सर्व जगानी आदर्श मानावा, विश्वग्रंथ मानावा
अशी भगवद्गीता त्या महाभारतामध्ये आहे. ह्याचे कवी व्यासमुनी. आणि जणू आपण त्यांचं स्मरण म्हणून गुरुपौर्णिमेनिमित्त आपण आपापल्या जीवनातल्या गुरूंना वंदन करतो. ती व्यास पौर्णिमा. आजही कोणताही सार्वजनिक कार्यक्रम असला तरी तो कार्यक्रम जिथून होतो, अध्यक्ष, उपाध्यक्ष, वक्ते, प्रमुख पाहुणे जिथे बसलेले असतात, खरा त्याला शब्द आहे व्यासपीठ. मी सार्वजनिक जीवनात पाहतोय की काही जण मंच असा त्याचा उल्लेख करतात आणि दुर्दैवाने काही जण तर अर्थ न समजता माझ्या कानाने ऐकायचं माझ्यावर वेळ आली आहे ते म्हणजे मंचक. मंचक म्हणजे पलंग, झोपण्याचा पलंग. पण कार्यक्रमात मी काही जणांना हाही उल्लेख करताना पहिले मंचकावर यावे, आता अध्यक्षांनी मंचकावर यावे. पण मंच हा जर शब्द पाहिला तर तो की तिथनं जर नाटक सादर होणार असेल तर तो मंच किंवा रंगमंच आहे. पण सार्वजनिक कार्यक्रम विशेषतः जो ज्ञानाला वाहिलेला आहे तर आपला त्याला भारतीय शब्द आहे व्यासपीठ. की जणू पवित्र कल्पना काय आहे की हे व्यासमुनींचं आसन आहे म्हणून व्यासपीठ असं आपण उल्लेख. तुम्ही कल्पना करा की समजा मला प्रत्यक्ष अंबेजोगाईला कार्यक्रमात यायची संधी मिळाली आणि आम्ही सगळे असे व्यासपीठावर बसतात, त्यालाही मी तुमच्याशी बोलताना मी सुरुवात करेन व्यासपीठ असा उल्लेख करून. तो व्यासमुनींचा संदर्भ येतो. अशी ती गुरुपौर्णिमा. द्रोणाचार्यांची कथा सांगितली जाते. ठरवून सुद्धा त्याचा एक उलटा जो मूळच्या महाभारतात नाही तोही अर्थ आपल्याला सांगितला जातो की निषाद राजपुत्र असलेला एकलव्य द्रोणाचार्यांकडे विद्या मागायला आला, धनुर्विद्या. मूळचा अभ्यास न करता काही जण म्हणतात की जातीनी ब्राह्मण असलेल्या ह्या द्रोणाचार्यांनी हा निषाद म्हणजे आत्ता वर्तमान काळातला शब्द वापरायचा झाला तर जणू कुठली तरी आदिवासी वनवासी जमात म्हणजे राज्यघटनेतला शब्द शेड्यूल ट्राईब म्हणून द्रोणाचार्यांनी त्याला विद्या द्यायला नाकारलं. हे अगदी चुकीचं आहे, अगदी साफ चुकीचं आहे. गुरुकडे ज्ञान घेताना गुरु शिष्याची पात्रता पाहतो. जन्म तथाकथित वर्ण जात पाहत नाही. तो पाहणारा गुरुसुद्धा खरा गुरु नव्हे. आणि महाभारतातल्याही द्रोणाचार्यांनी एकलव्याला नकार दिलाय त्याचा जातीपातींशी नाही संबंध. मूळच्या महाभारताचा अभ्यास केला तर दिसेल की द्रोणाचार्य त्याला सांगतायत मी कौरव पांडवांना देतोय शिक्षण म्हणून आता माझ्या इथे जागा नाही म्हणून हा एकलव्य पुन्हा आपल्या मूळ ठिकाणी जातो. पण त्यांनी मनात द्रोणाचार्यांना गुरु मानले. पुढची कथा जरूर कोणी म्हणू शकतं की ती दुःखद आहे, पण आत्ताचा आपला मुद्दा आहे की त्या एकलव्यानी द्रोणाचार्यांची तिथे एक जणू मूर्ती करून ते माझे गुरु आणि विद्या तो स्वतः घेत होता. खरा त्याचा अर्थ आहे की तो विद्या तर घेत होता स्वाध्याय पद्धतीने, पण मनोमन त्यांनी ठेवलं होतं द्रोणाचार्यांना गुरुस्थानी. ते आपल्याला सगळ्यांना सुद्धा लागू आहे की कोण गुरु आपला. याचं पहिलं तर एकदम सोपं उत्तर आहे की आपण मनातून ज्याला म्हणू, ज्याला जिला म्हणजे व्यक्ती, ती व्यक्ती आपला गुरु. दरवेळी व्यक्तीच असेल असं नाही हां, पण ज्याच्याविषयी आपण मनातून म्हणू. म्हणून जीवन कळलेली शहाणी माणसं सांगतात की मुळात आई आणि वडील आपले पहिले गुरु आहेत. मग यानंतर कोण रे तुझे गुरु? तर खरंच कोणी म्हणू शकतो की कोणाचा गुरु भाऊ असतो. ज्ञानोबा माऊली नुकतीच वारीसुद्धा झाली पूर्ण. तर ज्ञानोबा माऊलीचे गुरु थोरला भाऊ आहे निवृत्तीनाथ, भाऊ गुरु असू शकतो. लक्षात घ्या की दरवेळी पुरुष म्हणजेच गुरु असं सुद्धा नाही आहे. आई गुरु आहे पहिली आपली. मग तशी कोणाची बहीण पण गुरु असू शकते. शाळा कॉलेजमध्ये भेटलेल्या आपल्याला भावलेल्या की ज्यांचे आपल्यावर प्रभाव आहे अशा शिक्षिका पण गुरु असू शकतात. दरवेळी गुरु कोणीतरी व्यक्ती आहे असं नाही आहे. ग्रंथ पण गुरु. ग्रंथ हे गुरु आहेत. पुस्तक वाचन आणि त्यातून आपल्याला भावलेला कोणताही ग्रंथ, जसं की जर भगवद्गीतेचा अभ्यास केला
आणि प्राचीन काळापासून ते आधुनिक काळामध्ये विवेकानंद, लोकमान्य टिळक, महात्मा गांधीजी हे सर्वजण भगवद्गीतेला गुरु मानत असत. गांधीजींचं सुद्धा वेळोवेळचं विधान आहे की मला जर जीवनात काही प्रश्न पडला, गांधीजी म्हणतात मी भगवद्गीता उघडून पाहतो आणि त्यातल्या पानावर मला जो श्लोक सापडतो त्याच्यात गांधीजी म्हणतात मला उत्तर सापडतं. हे म्हणणारे एकटे गांधीजी नाहीत, जगभर आहेत अशा अनेक जण. कोणी म्हणेल की भगवद्गीता हा माझा गुरु आहे. असा तुमच्या जीवनात तुम्ही वाचलेला, ज्याचा तुमच्यावर प्रभाव आहे, ज्यांनी आपलं जीवन घडवलं असं मनापासून आपल्याला वाटतं, तो आपला गुरु. ग्रंथ असू शकतो गुरु आपला. जीवनात येणारे अनुभव आपले गुरु असू शकतात की आपण त्या अनुभवांच्या मधनं शिकतो. म्हणजे खरं म्हणजे ह्यामागची कल्पना आहे की ज्या कुणापासून, ज्या कुठल्याही गोष्टीपासून आपण काही शिकतो तिला म्हणायचं गुरु. तर जो दत्तात्रय ही भारतीय देवता आणि संकल्पना आहे की तो दत्त गुरु आहे. गुरु दत्तात्रय, की दत्तात्रयच गुरु आहे. हां, की त्या एका दत्तात्रयामध्ये जणू ब्रह्मा विष्णू महेश आहेत. आणि आपण जेव्हा गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू म्हणतो तर ते ब्रह्मा विष्णू महेश, हां, त्या दत्तात्रयाने सांगितलंय की त्याचे 23 गुरु आहेत. 23 आकडा आहे, 23, की जो स्वतः ब्रह्मा विष्णू महेशचं एकत्र आलेलं रूप आहे, तरी तो म्हणतो माझे 23 गुरु आहेत. मला हे फार भावतं, कारण दत्तात्रय ज्या 23 आपला गुरु म्हणतो त्यामध्ये दगड आहे, त्यामध्ये झाड आहे, त्यामध्ये कुत्रा आहे, अशी दत्तात्रयाच्या 23च्या यादीत आहे. आणि ते फार छान मांडले की दगड काय गुरु, हां, तर दत्त म्हणतो खडकासारखं अचल असणे, कुठल्याही वाऱ्या वादळांनी, उन्हा पावसानी, म्हणजे जीवनातल्या कोणत्याही संकटांनी न डगमगणे, हे दत्त म्हणतो मी दगडाकडनं शिकतो. खडक, की तो कसा भक्कम एका ठिकाणी असतो, ते तो काय वाऱ्या वादळांनी तो हलत डुलत डगमगत नाही. तर दत्त म्हणतो मी खडकाकडनं, दगडाकडनं हे असं अचल खंबीर असणं, संकटांसमोर न डगमगणं शिकतो. म्हणून दगड माझा गुरु आहे. कुत्रा इमानदार प्राणी, माणसाचा सर्वोत्तम मित्र. कुत्रा हा अत्यंत संवेदनशील आहे. कुत्रा निर्व्याज प्रेम करतो. कुत्रा ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्याकरता कुत्रा प्राण पण अर्पण करतो. आणि तरी ते प्राणही अर्पण करताना नाही बाळगत की मला ह्याच्यातनं काय मिळालेलं आहे. तर गुरु दत्तात्रय म्हणतो की ते मी कुत्र्याकडनं शिकतो. झाड, तर दत्तात्रय म्हणतात की त्याच्या सावलीत जो येतो त्याला झाड निरपेक्षपणे सावली पण देतं आणि फळ पण देतं. झाड विचारत नाही की तू उंच का बुटका, काळा का गोरा. हां, झाड जातपात विचारत नाही. काही झाड म्हणतं तू माझ्या सावलीत आलास ना, ही तुला माझी सावली, आणि ते निरपेक्षपणे देतं. त्या बदल्यात झाडाची काही अपेक्षा नाही की मला तू अमुक दिलंस तर तुला मी सावली देतो, मला तू अमुक दिलंस तर तुला मी फळ देतो. सावली देणं, फळ देणं हे झाडाचा स्वभाव आहे. तर गुरु दत्तात्रय म्हणतात मी झाडाकडनं ते शिकतो. असे ज्याच्याकडनं आपण शिकतो असे आपले गुरु असू शकतात. अगदी आधुनिक शिक्षण पद्धतीने सुद्धा हे सूत्र स्वीकारले. तुम्ही पहा की हजारो वर्ष आपल्या देशामध्ये ज्ञान जतन करून ठेवण्यात आलं. आणि डोळ्यासमोरनं सरकवत न्या की या देशावर किती प्रकारची महाभयानक संकट आली वेळोवेळी, पण विशेषतः गेली 1000 वर्ष. अखंड आक्रमणं, अखंड संकट, युद्ध, जगण्याचा संघर्षच बनलेला, आणि सततच्या होणाऱ्या वेळोवेळी कत्तली, सामान्य निरपराध जनतेवर अत्याचार, आया बहिणींची अब्रू लुटणे, मंदिरं तोडणे, सगळ्या सकट. अशा काळामध्ये ही भारतीय संस्कृती पण जगली, टिकली. ती अर्थातच अनेक महान स्त्री पुरुषांच्यामुळे. पण या अशा काळात सुद्धा आपण आपलं ज्ञान जतन करून ठेवलं हजारो वर्ष. ते मुख्यतः गुरु शिष्य परंपरेमुळे, की गुरु आपल्या शिष्यांना ते ज्ञान देतो, ते जतन करायला शिकतो. आता जगामध्ये वेद
आणि ती ज्या भाषेत आहे ती म्हणजे संस्कृत भाषा. यावर संशोधन चालू आहे. आणि हे जगातलं अद्भुत आहे की या हजारो वर्षांच्या वाटचालीमध्ये भारताने ज्या तऱ्हेने ते वेद, त्यावर सर्व आधारित असलेलं विज्ञान जतन करून ठेवलं आणि त्याचे सुद्धा शास्त्रशुद्ध उच्चार कसे करायचे. आता लिंग्विस्टिक्स हे नवं भाषाशास्त्र, त्या लिंग्विस्टिक्सच्या ज्या 4 शाखा आहेत त्यातली एकीचं नाव आहे फोनेटिक्स, म्हणजे ध्वनिशास्त्र. एखादी भाषा ही नुसती कागदावर तुम्ही काय लिहिता आणि तिचं नुसतं व्याकरण नसतं, ते त्या भाषेचे ध्वनी, त्याचा सखोल अभ्यास करायला लागतो. त्याचं आधुनिक नाव आहे ध्वनिशास्त्र. हे सगळं भारतीय विचारात आहे. आता त्यावर संशोधन चालतं. हे गुरुशिष्य परंपरेने जतन केलं की तो गुरु बरोबर शिकवतो की नुसते कागदावरचे शब्द नाही, शिष्याला त्यांचा शास्त्रशुद्ध उच्चार कसा करायचा असतो. तर त्या शब्दांमध्ये मंत्र शक्ती म्हणजे पॉवर, ताकद येते. आणि असं हजारो वर्ष जतन केलं गेलं आणि ते जीवनाच्या सर्व क्षेत्रात. तुम्ही अगदी आत्ता वर्तमान काळ पहा, विशेषतः आजही कला, विविध कला आणि त्यात विशेषतः नृत्यकला आणि संगीत आजही गुरुशिष्य परंपरेने जतन केलंय. की भरतनाट्यम किंवा कथक हे जे 2 अस्सल भारतीय नृत्य प्रकार आहेत, तर ती गुरुशिष्य परंपरा असते. मुलगा किंवा मुलींनी आपल्या गुरु असलेल्या स्त्री किंवा पुरुषाला वंदन करून विद्या मागायची असते की मला शिष्य करून घ्या. आणि मग गुरुनी त्या शिष्याची पात्रता तपासायची असते. तिथे सुद्धा जातीपातींचा काहीही संबंध नाही की ही जी मी विद्या देणार ती घेण्याची त्याची पात्रता. ती पाहताना गुरुचं पण कर्तव्य आहे की ही जी विद्या मी तिला देईन त्याचा ह्या शिष्यानी वापर स्वार्थ, अहंकार, हिंसा, दुष्टपणा यासाठी करता कामा नये. तो वापर त्यांनी त्याची ज्ञानसाधन आणि समाजाचं म्हणजे देशाचं, लोकांचं कल्याण करणे. जर गुरुच्या मनात शंका आली की ही जी मी विद्या देईन तिचा वापर हा माझा शिष्य, ही माझी शिष्या काहीतरी स्वार्थ, काहीतरी अहंकार, काहीतरी दुष्ट अनिष्ट गोष्टी, तर गुरुचं काम आहे ती विद्या द्यायची नाही, म्हणजे पात्रता. आणि अशी विद्या दिल्यावर त्या शिष्यानी गुरुकडनं ती सर्व विद्या घेऊन आणखी त्याच्यात आपली भर घालून पुढच्या पिढीकडे द्यायचं. असा हा संस्कृतीचा हजारो वर्ष चालणारा हा प्रवास. आता जे न्यू एज्युकेशन पॉलिसी येते, त्या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये सुद्धा इंडियन नॉलेज सिस्टीम IKS असा उल्लेख आहे आता. तर शेवटी ती इंडियन नॉलेज सिस्टीमचा सुद्धा गाभा काय आहे, तो गाभा गुरु शिष्य नातं हे आहे. आणि तिच्याद्वारा विद्या नव्या पिढीकडे देणे. आणि असा एक एक चांगला गुरु समाजावर, देशावर केवढं मोठं कल्याण करतो. माझं मन नेहमी भरून येतं. बाबासाहेब आंबेडकरांची आठवण झाली तरी असं सांगतं, माझं मन भरून येतं. दुर्दैवानी हा जो जातीभेद, जाती व्यवस्थेचा शाप तुमच्या माझ्या देशाला, संस्कृतीला लागला, त्याचे चटके तुमच्या माझ्या ज्या बांधवांना सोसावे लागले, त्यातले एक महामानव आणि ज्ञानसूर्य म्हणजे बाबासाहेब आंबेडकर. पण हा छोटा भीम शाळेत शिकत असताना त्याला असे 2 शिक्षक भेटले, आंबेडकर आणि पेंडसे अशी नावं असलेले, की ज्यांनी जातीपातीकडे पाहिलं नाही. बाकीचे दुर्दैवाने काही शिक्षक शाळेत शिकताना छोट्या भीमला त्याच्या जातीकडे पाहून चुकीचं वागवत असत. खरं माझं म्हणणं आहे की असं वागवणारे शिक्षक पाप करत होते. असं वागवणारे शिक्षक त्यांचा शिक्षक म्हणून धर्म पाळत नव्हते. कारण शिक्षकाचा धर्म आहे सर्वांना प्रेमाने वागवणे. पण दुर्दैवच म्हटलं पाहिजे की हा शाळेत शिकताना छोट्या भीमच्या वाट्याला जे अनेक शिक्षक आले ते काही वेळा त्याच्या जातीकडे पाहून अयोग्य वागले. पण हे 2 शिक्षक असे भेटले की ज्यांनी त्या छोट्या भीममधली तेजस्वी बुद्धी ओळखली
मायेने त्याला पोटाशी धरलं, मायेने त्याच्या केसातून हात फिरवले. हे 2 शिक्षक काही पैशाने फार श्रीमंत होते असं नाही आहे, पण या भीमला त्यांनी आपल्या घरी नेलं आणि घरचा जो एकच भाकरीचा तुकडा असेल पण तो स्वतःची मुलं आणि हा स्वतःचा मुलगा असल्यासारखा हा भीम, त्याला पण ते दिले. तर पुढे महान कर्तृत्ववान झालेल्या आंबेडकरांना सुद्धा आपले हे गुरु लक्षात असत कायम. बाबासाहेब आंबेडकरांचे एक सहकारी ज्यांनी त्यांचं सर्वात उत्तम आदर्श चरित्र लिहून ठेवलंय असे धनंजय कीर यांनी आंबेडकर चरित्रात उल्लेख केला आहे की आपल्या ह्या 2 शिक्षकांचा उल्लेख निघाला तरी आंबेडकरांच्या डोळ्यात अश्रू येत असत आणि गळा दाटून येत असे. एक तर प्रसंग धनंजय कीर यांनी त्याच्यात मांडून ठेवला आहे की गोलमेज परिषदेसाठी आंबेडकर जायचे होते लंडनला, त्यासाठी ते मुंबईत आलेले होते आणि आता निवृत्त झालेले त्यांचे शिक्षक मुंबईमध्ये राहत होते, वृद्ध झाले होते. पण आपला हा विद्यार्थी आता किती मोठा झाला आहे याचा एक अभिमान बाळगून तो असतो प्रत्येक शिक्षकाला. तर ते भेटायला आले आणि धनंजय कीर यांनी प्रसंग लिहिला आहे की गिरगावमधल्या सरदार गृहामध्ये आंबेडकर असे दुसऱ्या मजल्यावर होते. एक कार्यकर्ता पळत पळत आला आणि त्यांनी सांगितलं की खाली ते शिक्षक आलेले आहेत. तर धनंजय कीर यांनी लिहिलं आहे की नुसतं ऐकून आंबेडकरांचा गळा दाटून आला, डोळ्यात अश्रू आले. त्यांनी जे चालू होती मीटिंग बैठक ती थांबवली आणि आंबेडकर खाली उतरले आपल्या गुरुला भेटायला. की एका गुरुचं स्थान किती मोठं आहे. आणि जेव्हा जेव्हा मी आंबेडकर चरित्र वाचतो, अभ्यास करतो, तुम्ही चरित्र वाचतो अभ्यास करतो तर सोडा, जेव्हा विचार आत्तासुद्धा तुमच्याशी बोलताना मी सांगतो माझं मन भरून येतं माझं. आणि चांगला गुरु विद्यार्थ्याला शिष्याला सुद्धा घडवतो आणि तो देशाचं समाजाचं सुद्धा किती मोठं कल्याण करून जातो हे आपल्याला यातून दिसतं. शंकराचार्यांनी म्हटलंय गुरोस्तु मौनम व्याख्यानम. प्रचंड मोठा अर्थ आहे याच्यात की आद्य शंकराचार्य म्हणतात की माझ्या गुरुचं मौन हे सुद्धा एक फार मोठं व्याख्यान आहे. की गुरु आहे गप्पच बसलेला, पण त्याच्यात नुसतं गप्प बसण्यातनं सुद्धा तो जे शिकवतोय. याच अर्थाचं आधुनिक इंग्लिशमध्ये वाक्य बोललेत विवेकानंद. स्वामीजींचं वाक्य आहे, 1 सेंटेन्स ऑफ माय मास्टर विल क्रिएट कार्टलोड ऑफ लिटरेचर. की स्वामीजी आपल्या गुरु म्हणजे परमहंस रामकृष्ण यांच्याबद्दल स्वामीजी म्हणतात की माझ्या गुरुचं एक वाक्य हा गाडाभर साहित्य निर्माण करेल. की नुसतं एक वाक्य माझ्या गुरुचं, 1 सेंटेन्स ऑफ माय मास्टर विल क्रिएट कार्टलोड ऑफ लिटरेचर. आपलं मी म्हणतो की काम आहे की असं गुरुकडनं आपण शिकायचं आहे. अनेक कथा मला भारावून जातात आणि मनामध्ये आणखी खूप संवाद करण्याचं असलं तरी माझ्या मनात एक कथा आणि त्या निमित्ताने वर्तमान काळाकडे येऊन मला तुमचा निरोप घ्यायचा आहे. मला फार भावते ही कथा. आपल्या प्राचीन काळापासून असलेल्या गुरुकुल पद्धतीमध्ये विद्यार्थ्याकडनं काही फी घेण्याची कल्पनाच नव्हती. प्रथम येऊन शिष्याने म्हणायचं मला शिष्य करून घ्या आणि गुरु पात्रता तपासून पाहून ठरवायचा आणि मग शिष्य करून घ्यायचा. आणि संकल्पना आहे की असं गुरुगृही राहून 12 वर्ष शिकायचं किमान. आणि मग आता समाजामध्ये परतून विवाह आश्रमामध्ये प्रवेश करून गृहस्थाश्रमात एक समाजाचा जबाबदार नागरिक, आर्थिक घटकसुद्धा आणि पुढच्या पिढीला जन्म देऊन तू घडवणे तुझं काम आहे. तर अशा वेळी औपचारिक शिक्षण पूर्ण करून जो शिष्य आता व्यावहारिक जीवनामध्ये जातोय त्याला सुद्धा गुरु 2 गोष्टी सांगत असे फार भावतं मला. हे फार अर्थपूर्ण आहे. तुम्ही आधुनिक काळात सुद्धा याला प्रचंड मोठा अर्थ आहे. गुरु एक सांगायचा, ती वेदातली प्रार्थना आहे, मूळची वेदातली आहे. ती म्हणजे योग आणि स्वाध्याय नियमितपणे कर. माझ्या आश्रमातून तू आता जातोयस परत, पण एक म्हणजे नियमित योग, आसनं, सूर्यनमस्कार, प्राणायाम
आणि ध्यान हे तुझ्या जीवनामध्ये पक्का असायला पाहिजे. आणि वेदातली तर प्रार्थनाच आहे, स्वाध्यायान मा प्रमदः. गुरु काय सांगतोय शिष्याला की एक तर शिक्षण कधी संपलं नाही. म्हणून मी पण आत्ता तुमच्याशी बोलताना विचारपूर्वक शब्द वापरले. औपचारिक शिक्षण, फॉर्मल शिक्षण, काय डिग्री मिळाली, काय पोस्ट ग्रॅज्युएशन झालं, ठीक आहे. आता मी आधुनिक काळाने बोलायचं तर मी कुठल्या तरी नोकरीला लागणार, जॉबला लागणार, माझा व्यवसाय करणार, काय कदाचित UPSC MPSC देऊन सरकारी अधिकारी होणार. पण लक्षात ठेव की शिकणं कधीही संपत नाही. तो शिकायचा तुझा मार्ग म्हणजे स्वाध्याय. तर हे शिकवण आहे गुरुची सुद्धा की स्वाध्यायान मा प्रमदः. त्यामध्ये गुरु आणखी एक प्रार्थनाही करायचा, ती उपनिषदांमधली आहे, तीही सांगतो की फार अर्थपूर्ण आहे. औपचारिक शिक्षण पूर्ण करून आपल्या आता जीवनामध्ये परतणाऱ्या शिष्याला गुरु सांगायचा, यानी अस्माकं सुचरितानि तानि त्वयोपास्यानि नो इतराणि यानी अनवद्यानि कर्माणि तानि त्वया सेवितव्यानि नो इतराणि. फार प्रचंड अर्थ आहे याच्यात की आता आपल्या शिष्याला गुरु काय सांगतोय औपचारिक शिक्षण पूर्ण करून जाताना की यानी अनवद्यानि कर्माणि, की तू माझ्याकडे शिकलीस, ते करताना तू मला पाहिलंस, जे काही मी माणूस आहे जे काही पाहिलंस, त्यातलं कधी काही भलं असेल काही बुरं असेल, मी माणूस आहे, कदाचित माझ्याहीकडनं काहीतरी चुकलं असेल, मी कारण नसताना संतापलो असेल, तुला असं वाटलं असेल की काहीतरी गुरुच्या वागण्यात सुद्धा चूक आहे. तर आता त्याचं भान ठेवून गुरुच सांगतोय यानी अनवद्यानि कर्माणि. याचा अर्थ आहे की माझी अनुकरण करण्याजोगी जी कर्म आहेत तानि त्वया सेवितव्यानि, तू त्यांचंच सेवन कर, म्हणजे लक्षात ठेवती, तू तसा वाग. नो इतराणि, दुसरं काही माझ्याकडनं तर ती नाहीत. यानी अस्माकं सुचरितानि, म्हणजे माझ्याकडनं जे चांगलं वागलं गेलं असेल तेचंच तू अनुकरण कर. नो इतराणि. किती डेप्थ आहे पहा, किती प्रगल्भता ह्या विचारामध्ये सुद्धा. आणि मग शिक्षण पूर्ण करून जीवनात परतताना गुरु वेगवेगळ्या विद्यार्थ्याला शिष्याला सांगायचं की आता तू गुरुदक्षिणा दे. ही संकल्पना आहे, किती पवित्र आहे पहा तुम्ही. आणि आधुनिक काळाने या फार पवित्र संकल्पना फार विस्कटवून बिघडवून टाकल्या आहेत त्या. आत्ता मी त्याच्यात जात नाही, पण एवढं सांगतो की गुरुदक्षिणा द्यायची असते. आणि मग ती गुरु सांगायचा की तुझं शिक्षण आता पूर्ण झालं, आता तू गुरुदक्षिणा काय दे. ती खरं म्हणजे तुम्ही जर पाहायला गेलात, आणि खूप आहेत गोष्टी, मी आत्ता तुम्हाला एकच गोष्ट सांगणार आहे म्हणजे आठवण करून देणार, कारण अशा खूप गोष्टी आहेत, पण तुम्हाला त्या सगळ्यामध्ये एक समान दिसेल की गुरु वेगवेगळ्या शिष्याला वेगवेगळी गुरुदक्षिणा सांगायचा. आणि सगळ्यांना ती दरवेळी पैशाच्या भाषेतच होती अशी नाही आहे. काही वेळा गुरु त्या शिष्याकडनं काही अपेक्षा की तू हे काम पूर्ण कर, ती गुरुदक्षिणा आहे. तू अमुक ग्रंथाची रचना कर, ही गुरुदक्षिणा आहे. आणि पैशाच्या भाषेत मागायची झाली तरी गुरु शिष्याच्या क्षमतेनुसार मागायचा त्याच्याकडे. तेव्हा खरंच गरीब घरातला जर एखादा शिष्य असेल तर गुरु त्याला सांगायचा तुला शुल्क नाही. आणि राजाचा मुलगा असेल तर गुरु त्याला तू मला अमुक अमुक इतक्या सुवर्ण मुद्रा आणून दे असं सांगायचा. तर एका शिष्याचं आपल्या आश्रमातलं शिक्षण पूर्ण होतं. आणि वेगवेगळे शिष्य त्या गुरुला आता गुरुदक्षिणा द्यायला सांगतात. आणि ते गुरु शिष्याच्या आर्थिक क्षमतेनुसारही वेगवेगळी गुरुदक्षिणा द्यायला सांगतात. त्यातला हा एका अत्यंत गरीब घरातला मुलगा, म्हणून ते म्हणतात तुला नाही काही गुरुदक्षिणा. विद्या घेतलेल्या त्या शिष्याची अपेक्षा की असं कसं, मी माझ्या गुरुला काहीतरी मोलाची दक्षिणा दिली पाहिजे. म्हणून तो गुरुकडे आग्रह करतो की नाही गुरुदेव, काहीतरी मला गुरुदक्षिणा सांगा. मग गुरुसुद्धा त्याला संकेत म्हणून त्याला मग म्हणतात मग तू एक मुद्रा, एक सुवर्ण मुद्रा ती दे. तरी त्या शिष्याला वाटतं की नाही तुम्ही माझ्याकडनं अपेक्षा कमी सांगताय. म्हणून तो शिष्य म्हणतो गुरुदेव मला अजून काहीतरी सांगा. मग ते शिक्षक कदाचित आता अन्वयार्थ जो तो आपापलं लावा की ते चिडून म्हणले का, सरकून म्हटले का शिष्याची परीक्षा घ्यायची होती म्हणून म्हणले का, पण मग ते ह्याला म्हणले 1 कोट सुवर्ण मुद्रा दे.
की ठीक आहे, तुला एवढं हवंच आहे ना, 1 कोट सुवर्ण मुद्रा दे. आणि त्या शिष्याने गुरुला वंदन केलं आणि सांगितलं, ही तुम्ही सांगितलेली गुरुदक्षिणा मी पूर्ण करतो. तो शिष्य होता गरीब अत्यंत, आता काय करणार. तर राजा होता रघु राजा, प्रभू श्रीरामाच्या वंशातला रघु राजा. आणि मग राज्यातल्या कोणाही नागरिकाला काही अडचण आली तर पाठीशी ही शासन ही संस्था, म्हणून तो गेला रघुराजाकडे आणि रघुराजाला म्हणला की मला माझ्या गुरुनी 1 कोट सुवर्ण मुद्रा द्यायला सांगितल्या आहेत, मी तर गरीब आहे तर कुठून देऊ. तर रघुराजाने राजा म्हणूनही ते आपलं कर्तव्य मानलं की माझ्या राज्यात शिकणारा एक एक जरी विद्यार्थी असेल त्याच्या पाठीशी उभं राहणं, आणि त्याला त्याच्या गुरुनी जर सांगितलेलं असेल 1 कोट सुवर्ण मुद्रा ते देणं माझं काम आहे. म्हणून रघुराजांनी आपल्या कारभाऱ्यांना बोलवलं आणि सांगितलं की खजिन्यात किती पैसा आहे सांगा. तो त्याचा हिशोब तयार होता. त्यामुळे कारभारी, रघुराजाचा जो फायनान्स मिनिस्टर असेल, अर्थमंत्री, त्याने सांगितलं की एवढा पैसा नाहीच आहे, एवढा आपल्या अख्खा सगळी तिजोरी ह्याच्याकरता रिकामी केली तरी एवढा पैसा आपल्याला नाही आहे. म्हणून रघुराजांनी मग सेनापतीला बोलवून सांगितलं की कुबेरावर स्वारी करायची. कुबेर म्हणजे जणू स्वर्गातला देवांचाही अर्थमंत्री, सगळा पैसा, कुबेर म्हणजे सगळा पैसा त्याच्याकडे. पण कल्पना ही की तो इंद्राच्या दरबारात असतो. आपण त्याचा सांकेतिक अर्थ लक्षात घेऊया. तर रघुराजांनी सेनापतीला सांगितलं की सैन्य सज्ज करा, आपल्याला कुबेरावर स्वारी करायची आहे. मग कुबेराचं गुप्तहेर खातं पण जागं होतं. ताबडतोब कुबेराकडे निरोप गेला की रघुराजा तुझ्यावर स्वारी करून यायला निघालाय. तर स्वतः कुबेरच रघुराजासमोर प्रगट झाला. कारण रघुराजाच्या पराक्रम, त्याचं चारित्र्य, सगळ्याची ख्याती होती. म्हणून कुबेर प्रगट झाला आणि रघुराजाला म्हणाला की तू माझ्यावर कशासाठी स्वारी करतो, मी तुझं काय वाकडं केलंय तर तू माझ्यावर स्वारी करतोयस. तर रघुराजाने सांगितलं की माझ्या राज्यातल्या ह्या शिष्याची गुरुदक्षिणा द्यायची आहे आणि 1 कोट सुवर्ण मुद्रा तर माझ्या इकडे नेत. तर कुबेर म्हणाला एवढंच ना, मी तुझ्या राज्यावर पाऊस पडतो सुवर्ण मुद्रांचा आणि तू त्यातनं त्याची 1 कोटीची सुवर्ण मुद्रांची गुरुदक्षिणा दे. असं सांगून कुबेराने रघुराजाच्या राज्यावर सुवर्ण मुद्रांचा पाऊस पाडला. रघुराजांनी आपल्या सहकार्यानं सांगितलं की आता त्या सगळ्या सुवर्ण मुद्रा गोळा करा आणि त्या विद्यार्थ्याला द्या आणि जा तुझी गुरुदक्षिणा दे. तर त्या सुवर्ण मुद्रा निघाल्या 1 कोटीपेक्षा खूप जास्ती. कोणी कथेमध्ये कुठे म्हणलं की त्या निघाल्या 7 कोटी, की त्या सुवर्ण मुद्रा जो कुबेराने काय मोजून नाही पाऊस पाडला, त्या सुवर्ण मुद्रा, मुद्दा आहे की 1 कोटीपेक्षा जास्ती निघाल्या. नीट ऐका, आता नीट ऐका तुम्ही, की तो जो शिष्य आहे की जो गरीब घरातला आहे तो म्हणतो माझ्या गुरुनी मला 1 कोटी सुवर्ण मुद्रा द्यायला सांगितलंय, मी काय त्याच्यावर एकही सुवर्ण मुद्रा जास्तीची घेणार नाही. तुम्ही आता हे ऐकत असताना वर्तमान काळ मनात आणा, तिकडे लक्ष द्या. आणि कोट्यवधी सुवर्ण मुद्रांचा पाऊस पडलाय आणि राजा सांगतो की आता हे घेऊन जा. पण तो शिष्य सांगतोय की गुरुनी मला 1 कोटी सुवर्ण मुद्रा सांगितल्यात, मी 1 कोटीच घेणार, त्याहून जास्ती घेणार नाही. नीट ऐका. मग आता रघुराजा म्हणतो की मी कुबेरावर स्वारी करायला निघालो आणि जे काही रघुराजाचं चारित्र्य आणि पराक्रम दोन्ही पुढे कुबेर म्हणला स्वारी कशाला करतोयस, एवढंच ना मी देतो. म्हणून त्यांनी जो सुवर्ण मुद्रांचा पाऊस पाडला तर रघुराजा म्हणतो की तो माझ्याकरता नाही पाडला, तुझ्याकरता पाडला. म्हणून त्या ज्या वरच्या सुवर्ण मुद्रा आहेत तर रघुराजा म्हणतो त्या मी पण घेणार नाही, कारण मी त्याचा मालक नाही, मी पण घेणार नाही. आता झाला पेच तयार. म्हणून ठरलं की मग कुबेराला सांगावं तू घेऊन जा, आमच्या नाही आहेत या, तू घेऊन जा. तर त्यावर कुबेर पण म्हणतो की मी एकदा तो पाऊस पाडला, आता ती संपत्ती माझी नाही. तुम्ही मित्र खरंच आत्ता बोलताना माझ्या अंगावर काटा येतोय, तुमच्या येतोय का? तुम्ही विचार करा की चारित्र्य काय चीज आहे. मला या गोष्टीमध्ये दिसतं चारित्र्य काय चीज आहे. की तो शिष्य जो गरीबच आहे, की ज्याला 1 सुवर्ण मुद्रा सुद्धा परवडत नाही, पण सुवर्ण मुद्रांचा पाऊस पडल्यावरही तो म्हणतो की मला गुरुंनी जेवढी सांगितले तेवढीच, त्याच्यावर मी एकही सुवर्ण मुद्रा. शिष्य नाही म्हणत की माझ्यासाठी पाडला ना पाऊस, मग जातो ना घेऊन, मग दाबतो ना हा पैसा, खातो ना आणखीन पैसे, करतो ना भ्रष्टाचार, होऊ दे ना त्या नादात देशाचं वाटोळं. आज
गुरुपौर्णिमेनिमित्त सुद्धा हे आठवताना एकीकडे आपला हा भारतीय विचाराचा, भारतीय संस्कृतीचा खरा म्हणजे मूळचा वारसा किती भव्य आहे, पण तो भव्य वारसा आठवताना आत्ता वर्तमान काळाकडे नजर टाकली तर माझं अंतःकरण दुःखाने भरून येतं, संतापाने सुद्धा भरून येतं. पण त्याच्यावरचं आपलं उत्तरच आहे की आपल्या गुरुला वंदन करून या राष्ट्रासाठी आपल्या परीने होणारं काम करायला सज्ज होणे. खरं म्हणजे हा देशच आपला गुरु आहे, ही भारत माता आपली गुरु आहे, आपली सर्वांची आद्य माता आहे. आणि या भारत मातेची गुरुदक्षिणा द्यायची म्हणजे काय करायचं तर आपल्या जीवनामध्ये उत्तमता आणि प्रतिभेची उंची गाठून आपलं कर्तृत्व भारत मातेच्या चरणी अर्पण करणे ही आपली गुरुदक्षिणा आहे. माझ्यासहित आपण सगळे मिळून अशी गुरुदक्षिणा देऊयात अशी प्रार्थना करतो आणि थांबतो.